आता डायरेक्ट मुद्द्यातच बोलतो. कसं आहे, तुमचं आणि माझ्या सावीचं लग्न झालं, पण त्या लग्न सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी नाही होता आलं. भरपूर कारण आहेत त्याच्या मागं, पण आता ते सगळं मागं पडलं. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या घराविषयी, घरातल्या माणसांविषयी माझ्या मनात आता कुठली सुद्धा आढी नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथं आलो, हे बघितलं, माझी सावी या घरात सुखानं नांदत्या. या गोष्टीचं मनाला खूप समाधान आहे. खरं तर लग्न सोहळ्यामध्ये सहभागी नाही होता आलं, बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या. घरातल्या सगळ्या माणसाचा मानपान करायचं राहून गेलं. पण आता कुठलीच कसरत ठेवायचं ना असं मी ठरवलेलं आहे. म्हणून मग ते मुलीच्या माहेरी जो 5 परतावण्याचा कार्यक्रम असतोय की नाही, तो ठेवलेला आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, उद्या आमच्याकडं सगळ्यांनी जेवायला यायचं. याल ना नक्की? भाऊ भाऊ हात जोडून विनंती काय करताय तुम्ही? मी सांगितलं ना, तुम्ही हक्कानं सांगा फक्त. आणि उद्याच म्हणाल तर नक्की येऊ आम्ही. काय आहे? हो नक्की येऊ. बर, चला, माझं काम झालं, निमंत्रण द्यायचं होतं, येतो मग आता. अहो असं कसं, जेवल्याशिवाय सोडणार नाहीये तुम्हाला. अवंती, जेवणाचं बघ काय ते. अहो त्यांनी सांगितलं होतं, पण मीच जरा गडबडीत आहे. पुढे जाऊन अजून तयारी करायची आहे मला. पुढच्या वेळेस आलो की नक्की जेवण करून जाईल. मग तर बस, या नक्की या. वाट बघतो. सावी, मी केतनला सकाळी पाठवतो, तू त्याच्याबरोबर पुढे ये. म्हणजे जरा घरी आवरायला मदत होईल तुझी. ये नक्की.